राष्ट्रधर्म काय आणि राष्ट्रद्रोह काय, तर कॉन्स्टिट्यूशनने काय एक्सप्लेन केलं आपल्याला? मला स्वतःला असं वाटतं की खरा राष्ट्रधर्म हा आहे की संविधान हाच आमचा एकमेव राष्ट्रीय पातळीवरचा धर्मग्रंथ आहे. व्यक्तिगत धर्माची जे काय माझा धर्मग्रंथ असेल तो माझ्या घरात ठेवेल. घराचा उंबरठा ज्यावेळेस मी ओलांडेल आणि ज्यावेळेस मी भारतीय म्हणून रस्त्यावर पाऊल ठेवेल त्यावेळेस माझ्या मनामध्ये एक पक्का विचार असला पाहिजे की माझा एकमेव धर्मग्रंथ आहे तो म्हणजे संविधान आहे. त्यामुळे राष्ट्रधर्म हाच आहे की त्यांनी संविधानाला आपला एकमेव धर्मग्रंथ मानला. राष्ट्रद्रोह काय आहे तर संविधानाने जे अपेक्षित केलेले त्या गोष्टी पालन न करता त्याचा भंग करणं हा माझ्या मते राष्ट्रद्रोह आहे. उद्या समजा संविधान म्हणतं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि कोणी जर म्हणायला लागलं की नाही गप्प बसा, तो राष्ट्रद्रोह म्हटला पाहिजे त्याला. कोणीतरी म्हटलं की नाही स्त्री आणि पुरुष समानता नाही मान्य आम्हाला, तो राष्ट्रद्रोह आहे. कोणीतरी म्हणालं की नाही आम्हाला हे काय मान्य नाही, धर्मनिरपेक्षता वगैरे काय मान्य नाही, तर तो सरळ राष्ट्रद्रोह आहे ना. कारण जे अपेक्षित केलेलं आहे संविधानानं, अपेक्षित म्हणजे जे डायरेक्ट केलेलं आहे तुम्हाला, त्याचा तुम्हाला आदेश आहे. एक राष्ट्रधर्म म्हणून त्याचे राष्ट्रग्रंथ म्हणून तुम्हाला ज्याचा आदेश आहे त्याचा जो तुम्ही भंग करायला लागला तर तो राष्ट्रद्रोह आहे. इतकं सोपं साधं मला तरी असं वाटतं की ते आहे.